महाराष्ट्रात या वर्षीचा पावसाळा कसा असणार या संदर्भात एक अधिकृत अंदाज अखेर जाहीर झाला. कालपर्यंत देशात दुष्काळ पडणार, राज्यात पाहायला पाणी राहणार नाही याचं कारण बातम्यांमध्ये सांगितलं जात होतं. प्रशांत महासागरात सक्रिय झालेल्या एल निनोमुळे सगळीकडे शंकेचं वातावरण होतं. पण तेवढ्यात एक अधिकृत अंदाज जाहीर झाला, ज्यामध्ये मान्सूनची खरी तारीख अखेर जाहीर झाली आहे. पावसाळा नेमका केव्हा सुरू होणार, कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस राहणार याचा सविस्तर खरा अंदाज याच्यात देण्यात आलाय. खरं तर या अधिकृत अंदाजामध्ये देखील एल निनोचा प्रभाव राहणार हे तर सांगण्यात आलंय, पण दुसऱ्या समुद्रात एक आणखी वेगळी प्रणाली सक्रिय होण्याचा दुसरा धक्कादायक याच्यात अंदाज वर्तवलाय आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चिंतेचं वातावरण पसरलंय. मग नेमकं काय आहे तो अंदाज? कोणत्या तारखेला पावसाळा सुरू होणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुष्काळ असणार, काय संपूर्ण परिस्थिती राहणार याविषयीचा तो अधिकृत अंदाज तुम्हाला सांगणारच आहे. पण त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भविष्यवाणी करण्यात आली होती आणि त्या भविष्यवाणीमध्ये देखील या पावसाळ्याबाबत एक भविष्यवाणी करण्यात आली होती. आता ती भविष्यवाणी आणि एक अधिकृत अंदाज या दोन्ही गोष्टींनुसार यावेळीच्या पावसाळ्याच्या संदर्भातली महत्त्वाची माहिती देणार आहोत. स्पेशल रिपोर्ट आपण पाहणार आहोत आज या व्हिडिओमध्ये. आपण पाहणार आहोत की अधिकृत अंदाजामध्ये नेमकं काय सांगण्यात आलंय, कोणत्या जिल्ह्यात पावसाची परिस्थिती चांगली राहणार आहे, कोणत्या जिल्ह्यात पाऊस कमी पडणार आहे, देशात तसेच महाराष्ट्रात पावसाची सुरुवात केव्हा होणार आहे, पाऊस एकदा सुरू झाल्यानंतर तो किती दिवस चालू राहणार आणि किती दिवसानंतर विश्रांती घेणार आणि विश्रांतीनंतर केव्हा सुरू होणार. एक अधिकृत अंदाज आणि सोलापूरमधील देवाची भाकणूक या दोन्ही गोष्टींची माहिती तुम्हाला आज व्हिडिओमध्ये देणार आहे. 2026च्या पावसाळ्याबाबत भीतीचं वातावरण होतं. सगळीकडे वेगवेगळ्या बातम्या पसरल्या होत्या, पण एक अधिकृत अंदाज आणि एक भविष्यवाणी आल्याने सगळं चित्र आता स्पष्ट झाल्याचं बोललं जात आहे. आपण सगळ्यात आधी धार्मिक बाजू जाणून घेणार आहोत की ज्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेमध्ये भाकणूक करण्यात आली होती. त्या भाकणुकीमध्ये काय झालं हे सगळ्यात आधी आपण जाणून घेतोय आणि त्यानंतर एक अधिकृत अंदाज आलाय. त्या अंदाजामध्ये काय तारखा सांगितल्यात, कोणत्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती राहणार, काय सांगितलंय हे आपण पाहणार आहोत. तर पहिल्यांदा आपण पाहतोय धार्मिक भविष्यवाणी, ज्यामध्ये सोलापूरच्या सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेमध्ये एका गायीच्या वासराकडून एक भाकीत केलं जातं. दरवर्षीप्रमाणे ते यावर्षी केलं गेलं आणि यावर्षी त्या वासराने विविध पदार्थ खाल्ले. त्यामुळे तिथे उपलब्ध असणाऱ्या तज्ज्ञांनी सांगितले की यावेळेचा पावसाळा हा मागच्या वर्षीसारखाच असणार आहे. आता खरं तर ही जी भविष्यवाणी होती ही जानेवारीमध्ये झाली होती, कारण की ती यात्रा जानेवारीमध्ये होते. पण त्यानंतर आदमापूरमध्ये बाळूमामांची यात्रा झाली आणि त्यामध्येही भाकणूक करण्यात आली. पण त्या भाकणुकीमध्ये पावसाविषयी थोडीशी चिंताजनक भाकणूक त्याच्यामध्ये झाली होती. पण आता बऱ्याचशा लोकांचा धार्मिक गोष्टीवर विश्वास नाही, त्यामुळे आपण शास्त्रीय पद्धतीने जो अधिकृत अंदाज आलाय त्याविषयी आपण बोलतोय. जो पहिला मान्सूनचा अंदाज आहे जो जाहीर केलाय स्कायमेट नावाच्या एका संस्थेने. आता स्कायमेट ही एक खाजगी संस्था आहे, पण स्कायमेट संस्थेवर शेतकरी वर्ग आणि नागरिकांचा प्रचंड भरोसा आहे. हवामान विभागानंतर किंवा काही लोक हवामान विभागापेक्षाही त्याच्यावर जास्त भरोसा ठेवतात. स्कायमेटचे अंदाज याआधी बरोबर आले आहेत. तर मग त्यांनी एल निनोविषयी काय सांगितलं आहे, त्यानंतर भारतीय समुद्रामध्ये काय वेगळी प्रणाली दुसरी सक्रिय होणार आहे याचीच माहिती याच्यात आपण घेतोय. आता सगळ्यात आधी एल निनो म्हणजे काय असतो हा मुद्दा जर तुम्ही समजून घेतलात तर तुम्हाला नेमकं यावेळेची पावसाळ्यात ही परिस्थिती काय समजेल. आता पहा, एल निनो म्हणजे काय, सोप्या भाषेत सांगायचं तर पॅसिफिक महासागरातील समुद्राच्या पाण्याचं तापमान जेव्हा सरासरीपेक्षा वाढते तेव्हा त्याला एल निनो म्हणतात. याचा थेट परिणाम भारताच्या मान्सूनवर होतो. एल निनोमुळे हवेचा दाब बदलतो आणि बाष्प घेऊन येणारे वारे कमकुवत होतात. परिणामी पाऊस कमी पडतो. स्कायमेटनुसार यावर्षी दीर्घकालीन सरासरीच्या केवळ 94% पाऊस होईल. देशात सरासरी 868 मिलीमीटर पाऊस पडतो, पण यावर्षी तो 816 मिलीमीटरपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. म्हणजेच सरासरीपेक्षा 52 मिलीमीटर पाऊस कमी पडणार आहे. पाऊस 52 मिलीमीटर कमी पडणार म्हणजे दुष्काळ पडणार का, की सुरुवातीलाच पाऊस गायब होणार, की पेरण्या उलटणार? याचं उत्तर दडलंय जून जुलैच्या अंदाजात. जरी एल निनोचा धोका असला तरी एक दिलासादायक बातमी अशी आहे की जून आणि जुलै महिन्यात एल निनो तितकासा प्रभावी नसणार आहे. आता त्यानंतर महिन्यांचा प्रत्येक महिन्यामध्ये कसा पाऊस असेल, जूनमध्ये कसा आहे, जुलैमध्ये कसा आहे, कोणत्या कोणत्या तारखेला मान्सूनचं आगमन होणार आहे, काय होणार आहे याचीच माहिती पुढील अंदाजामध्ये देण्यात आली आहे. सगळ्यात आधी त्यांनी जून महिन्याचा अंदाज सांगितला. जूनमध्ये किती तारखेला पाऊस केरळात दाखवला होता, मग तो महाराष्ट्रात केव्हा येतोय, जुलै महिन्यामध्ये काय होतंय, त्यानंतर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये काय होणार आहे याचीच माहिती सांगितली. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची माहिती अहवालामध्ये आहे, जी म्हणजे जिल्ह्यांची यादी. कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस कसा होणार याची यादी. आधी आपण महिन्यांचा अंदाज घेऊया आणि नंतर जिल्ह्यांची यादी पाहूयात.
तर त्या अंदाजानुसार जून महिन्यात मान्सून साधारणपणे 1 ते 5 जूनच्या दरम्यान केरळमध्ये दाखल होईल. महाराष्ट्रात तो 10 ते 15 जूनपर्यंत कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात पोहोचेल. जूनमध्ये पाऊस सरासरीच्या आसपास राहील, ज्यामुळे पेरण्या वेळेवर होतील. जुलैमध्ये पावसाचा जोर सर्वाधिक असेल. या काळात पिकांची वाढ चांगली होईल. पेरणी झालेली पिके 1.5 ते 2 फुटांपर्यंत वाढतील. जर जून-जुलैमध्ये चांगला पाऊस आहे, तर मग स्कायमेटने पावसाची तूट का सांगितली आहे? ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये नेमकं काय घडणार? खरा प्रश्न निर्माण होतो तो ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात. या काळात एल निनो पूर्णपणे सक्रिय होईल. त्यामुळे पावसाचे मोठे खंड पडण्याची शक्यता आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये काय होईल? पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा 6 ते 8% कमी राहू शकते. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची ओढ जाणवेल. यामुळे पिके ऐन जोमात असताना पाण्याचा ताण पडू शकतो. आता ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये अशी परिस्थिती येण्याचा अंदाज दिलाय, पण एक दिलासादायक बातमी आहे आयोडीची. आयोडी आपल्याला वाचवणार. आता हे आयोडी म्हणजे काय आणि कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस होणार? काय आहे जिल्ह्यांची यादी? लगेच पाहू. त्याआधी आयोडी ही दिलासा प्रणाली काय आहे? आयोडी म्हणजे इंडियन ओशन डायपोल. जर आयोडी पॉझिटिव्ह राहिला तर तो एल निनोचा प्रभाव कमी करतो. 2026मध्ये आयोडी पॉझिटिव्ह राहण्याचे संकेत आहेत. जर असे झाले तर ऑगस्टमध्ये होणारं नुकसान टळू शकते. आता आपण सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. तुमच्या जिल्ह्यात पाऊस कसा असेल? कोणत्या जिल्ह्यांना पावसाची सर्वाधिक प्रतीक्षा करावी लागेल? कोकण विभागात यावर्षीही पावसाचं प्रमाण चांगलं राहणार असून जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच जुलै महिन्यात येथे अतिवृष्टीचे दिवस जास्त असतील. मध्य महाराष्ट्राचा विचार करता पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर भागात पावसाचं स्वरूप संमिश्र राहील. यामध्ये अहिल्यानगर व सोलापूरच्या काही भागात सुरुवातीला चांगला पाऊस होईल, पण ऑगस्टमध्ये पावसाचा खंड पडू शकतो. तर पुणे आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहील. उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये पावसाची स्थिती समाधानकारक असली तरी धुळे आणि नंदुरबारमध्ये सरासरीपेक्षा थोडा कमी पाऊस राहण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. मराठवाड्यासाठी हा अंदाज काहीसा चिंतेचा ठरू शकतो, कारण छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशी, नांदेड, परभणी आणि हिंगोली परिसरात जूनमध्ये पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतर जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाची ओढ जाणवणार असल्याने शेतकऱ्यांनी आत्तापासूनच पाण्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. विदर्भात नागपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली भागात एप्रिल व मे महिन्यात मान्सूनपूर्व पाऊस चांगला होईल. मात्र मुख्य मान्सूनमध्ये पावसाची 6% तूट राहू शकते. त्यातही विशेषतः यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यात पावसाचे खंड जास्त राहण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. जिल्ह्यांची परिस्थिती तर आपण पाहिली, पण या पावसाचा शेतीवर आणि बाजारावर काय परिणाम होईल? भारतीय हवामान खात्याचा अंदाज यापेक्षा वेगळा असेल का? मित्रांनो, स्कायमेट हा एक खाजगी अंदाज आहे. भारतीय हवामान खाते IMD आपला अधिकृत अंदाज पुढील काही दिवसात जाहीर करेल. तरीही उपलब्ध माहितीनुसार आपल्याला खालील गोष्टी कराव्या लागतील. पेरणीची घाई करू नका. किमान 75 ते 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका. पाणी साठवणूक. ऑगस्टमध्ये पाऊस कमी असल्यास संरक्षित सिंचनाची सोय तयार ठेवा. पिकांची निवड. कमी पाण्यात येणारी आणि लवकर तयार होणारी वाण निवडा. स्कायमेटने जरी पावसाची तूट सांगितली असली तरी जून-जुलैचा दमदार पाऊस आपल्याला तारून नेणार आहे. त्यामुळे पॅनिक होण्याची किंवा घाबरून जाण्याची गरज नाही. एल निनो सक्रिय असला तरी आयोडी आपल्याला साथ देईल अशी चिन्हे आहेत. मित्रांनो आणि प्रेक्षकांनो, ही होती आत्तापर्यंत समोर आलेली हवामान अंदाजाची सविस्तर माहिती. पण हा व्हिडिओ संपवण्यापूर्वी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला थेट बोलायची आहे. मला आत्ता जे काही विश्लेषण पाहिलं, ती जे आकडे पाहिले, ती सर्व माहिती स्कायमेटच्या प्राथमिक अहवालावर आधारित एक शक्यता आहे. मी पुन्हा एकदा स्पष्ट सांगते की आम्ही या माहितीवर कोणत्याही अंतिम शिक्कामोर्तब करत नाहीये. आम्ही हे ठामपणे सांगत नाही की पाऊस असाच पडणार आहे. शेवटी निसर्ग हा आपल्या हाताबाहेरचा विषय आहे आणि हवामानाचे अंदाज हे बदलत्या वाडाच्या दिशेप्रमाणे बदलू शकतात. आपल्या महाराष्ट्रात एक म्हण आहे, बळीराजाचा अंदाज आणि आफाळाचा रंग कधी बदलेल सांगता येत नाही. त्यामुळे या महिलेच्या माहितीचा उपयोग केवळ तुमचं नियोजन करण्यासाठी करा. घाबरून जाण्यासाठी किंवा पिकांबाबत कोणत्याही घाईघाईने निर्णय घेण्यासाठी करू नका. हवामान खात्याचा अंदाज अधिकृत अंदाज येणं अजून बाकी आहे, पण एक जागरूक व्यासपीठ म्हणून आमचं हे कर्तव्य आहे की संभाव्य धोके किंवा परिस्थिती तुमच्यापर्यंत आधी पोहोचावी, जेणेकरून तुम्ही मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या तयार राहाल. खरं तर एल निनो आणि आयोली या तांत्रिक गोष्टींचा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे तो म्हणजे जमिनीचा ओलावा. पाऊस कमी जास्त झाला तरी आपण पाणी नियोजनावर भर दिला तर आपण संकटावर मात करू शकतो. यंदाचं वर्ष हे पेरणी करताना थोडं संयम ठेवण्याचं वर्ष आहे. घाईत पेरणी करून बियाणं वाया घालवण्यापेक्षा जमिनीची तृप्ती होईपर्यंत वाट पाहिलेली कधीही चांगली. आता मला तुमच्याकडून एक मदत हवी आहे. आपला महाराष्ट्र भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा आहे. कोणतीही परिस्थिती वेगळी असते, विदर्भातील वेगळी. त्यामुळे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून, तालुक्यातून हा व्हिडिओ पाहत आहात. तुमच्या भागात
भागात सध्या पाणी टंचाई काय स्थिती आहे किंवा तुमच्या अनुभवानुसार यंदा तुम्हाला पावसाळा कसा वाटतोय. तुमची एक कमेंट तुमच्या भागातील इतर हजारो शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरू शकते. तुमच्या मनात शंका, प्रश्न किंवा तुमचे स्वतःचे काही अंदाज असतील तर ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आम्ही प्रत्येक कमेंट वाचतो आणि त्यावर आधारित पुढचे रिपोर्ट तयार करण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्हाला आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून ठेवा, कारण हवामानाची प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत अशीच वेळेत पोहोचवत राहू. लक्षात ठेवा, निसर्ग साथ देऊ न देव, आपण आपलं नियोजन पक्क ठेवायचं. चला तर मग भेटूया पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या शेतीची काळजी घ्या. धन्यवाद.